सांगितलं की बिनशर्त पाठिंबा त्यावेळेस दिला होता, मात्र आता फक्त 250 मधून सीटा लढवतात. त्यातच त्यांचं म्हणणं आहे की लाडकावर लाडकी बहीण एकत्र आल्यास पक्ष टिकला असता. आपलं पक्ष टिकालेली दुसऱ्या सोळ्या आणि अजित पवारांवरती केलेली आहे. बघा, राज ठाकरे माझ्या माहितीप्रमाणे नुकतेच परदेशातून आलेले आहेत. बराच काळ ते परदेशात होते, त्याच्यामुळे या राज्यामध्ये काय चाललंय समजून घ्यायला त्यांना थोडा वेळ लागेल. काही दिवसापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे शत्रू नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. बिनशर्त म्हणजे शर्त काढून उघडा पाठिंबा दिला होता असं उद्धवजींनी तेव्हा सांगितलं. म्हणजे बिनशर्त पाठिंबा दिला. जणू काय महाराष्ट्रावरती फार मोठे उपकार करण्यासाठी मोदी आणि शहांचा जन्म झालाय. ज्या मोदी शहाना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असं ते म्हणाले होते, त्यांना त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला. याचा सगळा आणि आता फक्त एका महिन्यात त्यांची भूमिका बदलते आणि ते 288 225 काय ज्या काय ते जागा लढणार आहे. हे आश्चर्यकारक आहे खरं म्हणजे, पण हा त्यांचा पक्ष आहे, त्यांच्या भूमिका आहे. आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत अपशकुन करण्यासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानी पक्षांना ती पावलं उचलली जात आहेत का हे पाहावं लागेल. अर्थात ह्याच्यावरती फार काही बोलण्याचा अर्थ नाही. आता काही पक्ष, काही संघटना, काही व्यक्ती ही सतत महाराष्ट्राच्या विरोधी भूमिका घेण्यासाठीच निर्माण झालेली आहे. मात्र त्यांचं म्हणणं आहे की लाडकी बहीण लाडका भाऊ एकत्र असते तर पक्ष टिकला असता. त्यांनी असं देखील कोणाचा पक्ष टिकला असता? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यापेक्षा जास्त मजबूत आहे. म्हणून म्हटलं ते परदेशामध्ये होते खूप काळ. ते खूप काळ परदेशात राहिल्यामुळे त्यांना इकडलं परिस्थिती माहित नाही. राष्ट्रवादी पक्षानं, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कधी नवे इतकं मोठं यश मिळवलंय. हे पक्ष टिकल्याचंच लक्षण आहे, कार्यकर्ते जागेवर असल्याचं लक्षण आहे आणि लोकांनी भरभरून मतदान केल्याचं लक्षण आहे. 8 लोकसभेच्या जागा जिंकणं माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली लहान गोष्ट नाही. त्याचप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांचा पक्ष आणि चिन्ह पळवून सुद्धा आम्ही महाराष्ट्रामध्ये ताकदीनं उभे राहिलो. आमचेही पक्ष शिवसेना ताकदीनं उभे आहेत आणि आम्ही 9 जागा जिंकलो. खूप अभ्यास करावा लागेल या राज्याचा त्यांना.